जमियत उलेमा ए हिंदचे सज्जाद नोमानी यांनी केंद्र आणि राज्य सरकार उलथवण्यासाठी एक नवीन रणनीती आखली आहे। आघाडीच्या समर्थनात त्यांनी ओट जिहादची घोषणा केली आहे असा आरोप आता भाजपकडून करण्यात आला आहे। नोमानी यांनी मांडलेल्या 17 अतिशय वादग्रस्त मागण्या आघाडीने मान्य केल्या आहेत। यामध्ये मुस्लिमांना 10% आरक्षण, 2012 ते 2024 या काळातील मुस्लिम दंगेखोरांवरील केसेस मागे घेणे आणि RSS वर बंदी घालणे यासारख्या गंभीर मागण्या आहेत। यावरून भाजपने आघाडीवर निशाणा साधला आहे। महाविकास आघाडी मतांसाठी कशी लाचार झाली आहे हे स्पष्ट दिसते। सेक्युलरिझमचा मुखवटा लावून महाविकास आघाडीने आपले खरे स्वरूप दाखवले आहे असं भाजपने म्हटलं आहे। सज्जाद नोमानी यांच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी हे ओट जिहादचे प्रमुख नेते आणि समर्थक असल्याचं स्पष्ट होते। अशा नेत्यांनी देशात फतव्याच्या जोरावर सत्ता काबीज करण्यासाठी जिहादी शक्तींचे समर्थन सुरू केले आहे असा आरोप आता भाजप नेत्यांनी सुरू केले आहेत। यावरूनच आता देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली आहे, बघूयात। और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तरफ आगे बढ़ेगी। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है।